करवीर तालुक्यातील नंदवाळ गावाला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाचं काही काळ वास्तव्य होतं अशी आख्यायिका सांगितली जाते। त्यामुळे पंढरपूर बरोबरच नंदवाळ या तीर्थक्षेत्राला महत्त्व प्राप्त झालंय। आषाढी एकादशी दिवशी या ठिकाणी लाखो भाविक विठ्ठलाचरणी लीन होतात। या ठिकाणी भाविकांना सुलभरित्या दर्शन मिळावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी आणि पोलीस प्रशासन यांनी पार्किंगपासून दर्शन रांगेच्या व्यवस्थेचं काम पूर्ण केलंय। या यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांनी देवस्थान कमिटीच्या नियमांचं पालन करून दर्शन घ्यावं असं आवाहन देवस्थान कमिटीनं केलंय। या ठिकाणी पहाटे 2:20 राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात येणार असून त्यानंतर दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे। 4 ते 5 लाख भाविकांचं नेटकं नियोजन करण्यात आलं असून जवळपास 1 किलोमीटर पर्यंत दर्शन रांग तयार करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये इस्पुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नंदवाळ गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। तर प्रति पंढरपूर म्हणून म्हटलं जातं। दरवर्षी लाखोने भाविक इथे येत असतात दर्शनासाठी। यावर्षीही 4 ते 5 लाख भाविक दर्शनाकरिता येणार आहेत। त्याकरिता सर्व प्रकारे प्रशासन सज्ज आहे। त्याचप्रकारे पोलीस प्रशासन देखील भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळावे, कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन अगदी सज्ज आहे। काही पार्किंगचे पॉईंट असतील ते दर्शनपर्यंत आपण सगळी ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। डायव्हर्शनचं थोडक्यात सांगते तुम्हाला की जे राधानगरी मार्गे जे कोल्हापूरकडे जाणारे वाहनं आहेत ते आपण परी ते हळदी कुंडू मार्गे बाहेर काढणार आहोत आणि कोल्हापूरकडून राधानगरीकडे जाणारे जे वाहनं आहेत ते आपण कळंबा मार्गे बाहेर काढणार आहोत। या आषाढी एकादशी यात्रेला 4 ते 5 लाख भाविक दर्शन घेण्यासाठी नंदवाळ इथं उपस्थित राहतील असा अंदाज प्रशासनानं व्यक्त केला असून भाविकांना सुलभरित्या दर्शन मिळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे।